शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा आज चौथा दसरा मेळावा मुंबईमध्ये पार पडतोय। गोरेगावच्या डिस्को सेंटर इथल्या सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। संध्याकाळी 6 वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे। दरवर्षी आझाद मैदानावर हा मेळावा होतो, मात्र आता पाऊस असल्यामुळे डिस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। आपण सध्या गोरेगावच्या नेस्को सेंटर मैदानात आहोत आणि मी सध्या त्या स्टेजवर आहे, ज्या स्टेजवरून संध्याकाळी शिवसेनेचे नेते आणि सगळेच प्रमुख महत्त्वाचे नेते असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील, हे शिवसैनिकांना आणि राज्याला संबोधित करतील। एकंदर पुढील काही दिवसांमध्ये किंवा पुढील वर्षभरामध्ये कशा पद्धतीने पक्षाची वाटचाल असावी या सगळ्या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांकडनं आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। आपण जर आसन व्यवस्था पाहिली तर या मंचावर जवळपास 50 खुर्च्या ठेवण्यात आल्यात, ज्यामध्ये शिवसेनेचे सगळे प्रमुख आणि महत्त्वाचे नेते बसतील। त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतः एकनाथ शिंदे असतील, शिवसेनेचे प्रमुख नेते असतील, मुख्य नेते असतील, उपनेते असतील, काही महत्त्वाचे पदाधिकारी असतील किंवा काही आमदार खासदार असतील, यांना सुद्धा या मंचावरती स्थान दिलं जाईल आणि एकंदर 50 मान्यवरांचं या ठिकाणी जी आसन व्यवस्था आहे ती स्टेजवर करण्यात आली आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर असा हा पोडियम देखील या ठिकाणी बसवण्यात आलाय, ज्यावर स्वतः एकनाथ शिंदे भाषण करतील। त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर खुर्च्या जवळपास जी माहिती आयोजकांकडून देण्यात आली त्यानुसार 20,000हून अधिक खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आल्याचं देखील सांगण्यात येतंय। जर आपण पाहायला गेलं तर आझाद मैदानावरचा जो मेळावा होता तो बंदिस्त स्वरूपात नव्हता, तो खुल्या मैदानात होता, त्यामुळे तिथली जागा जी होती ती मुबलक प्रमाणात होती। परंतु गोरेगाव नेस्को मैदानातली ही जागा आहे ती काही प्रमाणात कमी पडते असा एक अंदाज सुद्धा, असा एक संशय सुद्धा या ठिकाणी काही शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।